नमस्कार, वेलकम टू द ऑनलाईन प्लॅटफॉर्म ऑफ ज्ञानदीप अकॅडमी. सो आजच्या कॉन्टेक्स्टमध्ये समर्पण सिरीजमध्ये आपण इंटरनॅशनल रिलेशन्सचा एक प्रश्न डिस्कस करणार आहोत जो मेन्स 2016 मध्ये विचारण्यात आला होता. तर बघा, हा जो प्रश्न आहे हा आजच्या कॉन्टेक्स्टमध्ये सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे जेव्हा 2016 मध्ये त्यांनी विचारला होता. प्रश्न आहे साऊथ चायना सी बद्दल. तुम्ही पाहू शकता. द क्वेश्चन इज द साऊथ चायना सी हॅज अज्युम्ड ग्रेट जिओपॉलिटिकल सिग्निफिकन्स इन द प्रेझेंट कॉन्टेक्स्ट. आता ह्यावरती कमेंट करायला सांगितलंय. फाईन. सो डेफिनेटली वी हॅव टू एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स स्ट्रॅटेजिक रिसोर्सेस वाईज, बरोबर, आणि जिओपॉलिटिकल सिग्निफिकन्स ऑफ द साऊथ चायना सी, आणि त्याचा कॉन्टेक्स्ट आपल्याला डिस्कस करायचा आहे. तो अल्टिमेटली मी तुम्हाला दोन इंट्रोडक्शन सांगते. फाईन. आपण एक बॉडी ऑफ द आन्सर पण डिस्कस करणार आहोत आणि ह्या कॉन्टेक्स्ट मध्ये मी तुम्हाला एक वेगळी प्रस्तावना देखील, दोन वेगळ्या प्रस्तावना दाखवते. सो ह्या इंट्रोडक्शन मध्ये पहा, स्ट्रॅटेजिक लोकेशन. फोकस कशावर दिलाय आपण? स्ट्रॅटेजिक लोकेशन ऑफ साऊथ चायना सी अँड इट्स इनॉर्मस डायव्हर्स एक्वाटिक इकोसिस्टम including coral reefs and economic reserves fetches, that is attracts global attention to ensure universal accessibility. भर कशावर दिलाय? accessibility वर दिलाय. प्रत्येक ज्या डॉमिनंट सुपर पॉवर्स आहेत जगामध्ये त्यांचा डोळा आहे साऊथ चायना सी वरती. याचं रिझनच असं आहे की जे ग्लोबलायझेशन मेंटेन ठेवण्यासाठी जो इकॉनॉमिक कॉरिडॉर नॅव्हिगेबल ठेवायला पाहिजे त्याचा खूप महत्वाचा संबंध आहे साऊथ चायना सी वरती. कारण चायना जो क्लेम करतोय की 90% रिजन साऊथ चायना सी मधला एकटा चायनाला बिलॉंग करतो, तिथे प्रश्न कशाचा येतो? सोव्हरेनिटीचा. आणि जिथं सोव्हरेनिटीचा प्रश्न आला तिथे रिस्क कशाची येते? ऍक्सेसिबिलिटीची. So to ensure universal accessibility, all the important superpowers of the world are connected or are interested in the matters of South China Sea. So disputes कुठे आहेत? The dispute over territorial claims, freedom of navigation, that is accessibility, and natural resources. आता नॅचरल रिसोर्सेस म्हणजे काय? तर क्रिटिकल एलिमेंट्सचा साठा जो प्रचंड मोठ्या प्रमाणात तुम्हाला बघायला भेटतो साऊथ चायना सी मध्ये. आणि डेफिनेटली जे 30 क्रिटिकल मिनरल्स आहेत त्याचा रेफरन्स कोर इंडस्ट्रीज मध्ये लागतो. सो दीज नॅचरल रिसोर्सेस हॅव रेस्ड टेन्शन्स अमॉंग रिजनल अँड ग्लोबल पॉवर्स. सो ही एक प्रस्तावना झाली. अजून एक इंट्रोडक्शन तुम्ही अशी मेन्शन करू शकता. या ठिकाणी बघा, जी तुमची उत्तरपत्रिका आहे त्या उत्तरपत्रिकेमध्ये तुम्हाला 250 वर्ड्सची वर्ड लिमिट आहे. सो एक अखंड पेज पाठपोट तुम्ही अखंड लिहू शकता. त्याच्या पलीकडे लिहिण्याचा प्रयत्न करू नका. ओके. कारण ओव्हर रायटिंग मुळे तुमचे मार्क्स कट होऊ शकतात. So ensure that you are keeping the word limit in mind while writing your answer. Okay? So इथे इंट्रोडक्शन पहा. अजून एक इंट्रोडक्शन तुम्ही कशी लिहू शकता की claims over Strait of Formosa, that is Strait of Taiwan, okay, and the mineral wealth in the South China Sea. दोन गोष्टींवरती भर दिलाय. Claim, that is rights over Strait of Formosa or Strait of Taiwan, and the mineral wealth in the South China Sea makes it center of economic interest for the surrounding countries and the global critics like USA. आता जेव्हा आपण मेन बॉडी ऑफ द आन्सर लिहिणार आहोत त्यामध्ये कुठले कुठले पॉइंट्स येणं गरजेचं आहे. तर इथे बघा. तर पहिला मुद्दा म्हणजे डिस्प्यूट्स अँड क्लॅशेस बिटवीन चायना अँड फिलिपिन्स इन द साऊथ चायना सी हॅव फेच्ड अटेन्शन ऑफ इंटरनॅशनल पॉलिटिक्स ओव्हर द मॅटर्स ऑफ क्लेम्स अँड सोव्हरेनिटी. तर मुद्दा पुन्हा कुठे येऊन थांबतो? सोव्हरेनिटी वरती येऊन थांबतो. आणि ती सोव्हरेनिटी चायनाची अचीव्ह होऊ नये त्यासाठी प्रत्येक सुपर पॉवर प्रयत्न करत आहे. तर ती कशी? तर बघा, एक चेन लिंक डेव्हलप करण्याचा प्रयत्न करा तुमच्या माइंडमध्ये की नाउ अंडरस्टँड शत्रूचा शत्रू हा मित्र असतो. म्हणजे ह्या ठिकाणी जर तुम्ही विचार केला तर रशिया इज हेल्पिंग इंडिया इन द टेक्नॉलॉजी ट्रान्सफर फॉर द डेव्हलपमेंट ऑफ ब्रह्मोस मिसाईल. आणि तीच ब्रह्मोस मिसाईल भारताने मनिलाला प्रोव्हाइड केली होती. कशासाठी? टू कम्पीट और टू कम्पॅट चायना इन द साऊथ चायना सी रिजन. फाईन. सो इनडायरेक्टली ऑल द सुपर पॉवर्स आर इनडायरेक्टली हेल्पिंग द सराउंडिंग कंट्रीज ऑफ द साऊथ चायना सी टू सरपास और टू फेस चायना. बरोबर. तर त्यानंतर दुसरा मुद्दा तुम्ही काय मांडाल की इंडिया इनडायरेक्टली साइडेड इट्स सपोर्ट टू फिलिपिन्स अँड मनिला. कसं? बाय सप्लाइंग ब्रह्मोस मिसाईल. येस, हा मुद्दा आलाच पाहिजे. आणि ब्रह्मोस मिसाईल साठी जी ऍक्च्युली इंडिजिनियसली डेव्हलप्ड आहे भारतामध्ये, पण त्याची टेक्नॉलॉजी ट्रान्सफर आपण कुठून घेतली आहे? रशियाकडून घेतलेली आहे. त्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे येस 11 डॅश लाईन पॉलिसी जी सबस्टिट्यूट करण्यात आली होती बाय 9 डॅश लाईन पॉलिसी. तर लक्षात घ्यायचंय इथे एक मुद्दा आहे जो तुमच्या उत्तरामध्ये आला पाहिजे. एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन. तर लक्षात घ्या, प्रत्येक कंट्रीची जी कोस्टलाईन असणार आहे
त्या कोस्टलाईन पासून 200 नॉटिकल माइल्स पर्यंत एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन म्हणून कन्सिडर केला जातो. तर चायनाने हा एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोनचा प्रिन्सिपल लक्षात न घेता सुरुवातीला जी लाईन ड्रॉ केली होती, ओके, म्हणजे स्वतःचा क्लेम गाजवला होता, त्याला 11 डॅश लाईन पॉलिसी असं म्हटलं जातं. त्याला फेटाळून किंवा ती अवैध आहे म्हणून पुन्हा रिवाइज करण्यात आली आणि ती 9 डॅश लाईन पॉलिसी रिफ्रेम करण्यात आली. पण तरी देखील चायनाचं म्हणणं असं आहे की ह्या 9 डॅश लाईन पॉलिसीच्या पलीकडे देखील, किंवा असं म्हणा की ही 9 डॅश लाईन पॉलिसी किंवा ही 9 डॅश लाईन जी आहे ती ऍक्च्युअली सराउंडिंग कंट्रीजच्या एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन मध्ये इन्व्हेड करत आहे. बरोबर. सो त्या ठिकाणी चायनाने नेबरिंग कंट्रीज जसं की फिलिपिन्स म्हणा, मनिला म्हणा, यांच्या एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोनला विचारातच घेतलेलं नाहीये. सो इथं काय झालं, ओव्हर सुप्रिमेसी गाजवण्याचा प्रयत्न केला जात आहे बाय द चायना इन द रिजन. सो ह्या कॉन्टेक्स्ट मध्ये हा पॉइंट मेन्शन करणं गरजेचं आहे की ओल्डर 11 डॅश लाईन पॉलिसी was substituted by 9 dash line policy is the actual point of conflict where China claims extensive control. चायना काय करतोय, एक्सटेन्सिव्ह कंट्रोल गाजवण्याचा प्रयत्न करतोय, इग्नोरिंग द एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन ऑफ द नेबरिंग कंट्रीज. हा मुद्दा आला पाहिजे. येस, त्याला जस्टिफाय करण्यासाठी डायग्राम ह्या प्रश्नामध्ये, ह्या उत्तरामध्ये मांडणं गरजेचं आहे. सो अशी तुम्ही डायग्राम क्लेम करू शकता की हा महत्वाचा स्ट्रेट ऑफ फॉर्मोसा और स्ट्रेट ऑफ तैवान ज्याला म्हटलं जातं, आणि त्यासोबत 9 डॅश लाईन आणि बाकीच्या सराउंडिंग कंट्रीज आणि साऊथ चायना सीचा रिजन हा रफली तुम्ही तुमच्या आन्सर मध्ये मेन्शन करू शकता. त्यानंतर मुव्हिंग अहेड, USA states on global stands on a global platform that if China tends to extend exclusive control over South China Sea or Taiwan, it will have to face the consequences from the USA. Right. So त्या ठिकाणी USA ने पण वॉर्न केलंय चायनाला की if they try to gain control or supremacy over Taiwan region, they will have to face USA in that matter. कारण इथे एक मुद्दा महत्वाचा आहे की इंडियन ओशन मधला जो गल्फ ऑफ मन्नार आहे, ओके, तो एक इम्पॉर्टंट कनेक्टिव्हिटी शो करतो बिटवीन इंडियन ओशन अँड द साऊथ चायना सी रिजन. सो अल्टिमेटली साऊथ चायना सी किंवा तिथला स्ट्रेट ऑफ तैवान यांची फ्लेक्झिबिलिटी कायमस्वरूपी ठेवणं हे खूप इम्पॉर्टंट आहे टू एन्श्योर ईस्ट वेस्ट इकॉनॉमिक कॉरिडॉर और टू एन्श्योर कंटिन्युइटी इन द ग्लोबलायझेशन. फाईन. त्यानंतर स्ट्रेट ऑफ तैवान बेअर्स हेवी लोड आफ्टर सुएझ कनाल अँड पनामा कनाल. म्हणजे जर आपण आर्टिफिशियल कनाल दॅट इज सुएझ कनाल आणि पनामा कनालला कन्सिडर केलं तर त्यानंतर जो सर्वात हेवी ट्रान्सपोर्टेशन होतोय किंवा जो ट्रान्सपोर्ट कनेक्टिव्हिटी आहे ती आपल्याला साऊथ चायना सी मध्ये एन्श्योर केलेली दिसते. फाईन. आणि इट इज ऑल्सो इम्पॉर्टंट सोर्स ऑफ क्रिटिकल मिनरल्स. 30 क्रिटिकल मिनरल्स यांचे साठे सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात आपल्याला साऊथ चायना सी मध्ये आढळताना दिसतात. सो या ठिकाणी कंक्लूड कसं करू शकता तुम्ही, हेन्स द कनेक्टिव्हिटी फॉर ट्रेड अँड स्ट्रॅटेजिक अँड रिसोर्स इम्पॉर्टन्स ग्लोरिफाईज द एक्सटेंट अँड क्लेम्स ओव्हर साऊथ चायना सी रिजन. किंवा अजून एका प्रकारे तुम्ही ह्या आन्सरला कंक्लूड करू शकता, दॅट इज बाय मेन्शनिंग टू मेंटेन कनेक्टिव्हिटी इन द इकॉनॉमिक कॉरिडॉर अँड टू एन्श्योर ऍक्सेस over rich reserves of critical minerals or critical elements in the South China Sea, world critics ensure check on over-indulging claim of China on the sea and to ensure continuity in globalization. ग्लोबलायझेशन म्हणजे काय, तुम्ही डिजिटल टेक्नॉलॉजीच्या मदतीने वर्ल्ड मध्ये एकमेकांशी ऍक्सेस साधण्याचा प्रयत्न करताय, ट्रेड चालू ठेवण्याचा प्रयत्न करताय. सो या सगळ्या गोष्टी लक्षात घेताना ईस्ट वेस्ट इकॉनॉमिक कॉरिडॉर, ग्लोबलायझेशन, या सगळ्या गोष्टींना, त्यानंतर ऍक्सेस टू द क्रिटिकल मिनरल्स विच आर देअर इन द साऊथ चायना सी, या सगळ्या गोष्टींना विचारात घेता तुम्हाला कंक्लूड करण्याची गरज आहे. सो इन युअर कंक्लुजन यू हॅव टू ब्रीफली टॉक अबाउट ऑल द इम्पॉर्टंट पॉइंट्स विच वी रोट इन द आन्सर. फाईन. सो अशा प्रकारे तुम्ही या उत्तराला कंक्लूड करू शकता. सो आय होप इट वॉज क्लिअर फॉर यू ऑल अँड थँक यू.